नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण देठे. आपल्यासाठी एक मशिनरीची माहिती घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे अजून एक मशिनरीची आपण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी आपल्याकडून ज्या शेतकरी मित्रांनी म्हणजे आपले फॅनच आहेत ते Instaचे, Facebookचे. त्यांनी आपल्याकडून मशीन पर्चेस केले. यवतमाळहून खूप लांबून आपल्याकडे आलेत आणि आल्या-आल्या त्यांनी सर्व माहिती घेतली मशीनची आणि कशामध्ये चालवायचं आहे, काय हे सगळं सविस्तर आमचं एक 5-10 मिनिटं संभाषण झालं. त्यानंतर अशी चर्चेतून विषय निघाला, की हे मशीन त्यांना सुटेबल आहे. बरोबर आहे. तर आपलं नाव सांगा सर. मी सचिन उपरे, राहणार वणी, जिल्हा यवतमाळ. आपली शेती कशाची आहे? मी कापूस आणि सोयाबीन हे आमचे मुख्य पिके आहेत. कापूस आणि सोयाबीन हो. आहे. तर सरांनी कापसात आणि सोयाबीनसाठी चालवण्यासाठी हे 7 एचपीचं डिझेलचं पॉवर विडर खरेदी केलेलं आहे. तर हे काय कामं करतंय ह्याची पूर्ण आपण माहिती घेऊयाच. तोपर्यंत एक 5 मिनिटात आपण सरांचं जाणून घेऊया, की प्रामुख्यानं पहिली कशी कामं होत होती शेतीची? सगळी आम्ही पारंपरिक पद्धतीने बैलानेच सगळे कामं करायचो. पण आता वेळेनुसार लेबरची आपल्याला अवेलेबिलिटी नसते बरोबर. आणि स्पीड कमी असतो कामाचा. त्याच्यावर उपाय म्हणून हे एक शोधून काढलं आणि मी तुमचे आभार मानतो फार, की तुम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये सगळी माहिती अपडेट करून चांगली माहिती उपलब्ध करून देता. बरोबर आहे. आभार वगैरे काही नाही. दोघांचंही साध्य होतं ह्याच्यामध्ये, घेणाऱ्याचंही साध्य होतं आणि देणाऱ्याचंही साध्य होतं. तर एक शेतकरी मित्रांना माझं नेहमीच एक सांगणं असतं, की आपण जरा जुन्या पद्धतीनं शेती करत राहिलो, तर आपण बाहेरच्या देशाच्या तुलनेत म्हणजे कसं आहे, बाहेर शेती कमी करतात, पण उत्पन्न जास्त काढतात. आपल्याकडे शेती भरपूर करतात आणि उत्पादन कमी राहतं. तर हे काय गोष्टी घडतात? तर बऱ्याच गोष्टी असतात, की मजुरांना पैसा जास्त जातो. त्यामुळे बरीच शेती असणारी माणसं पण शेती करत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे. आणि दुसरं म्हणजे काय, का करत नाहीत तर करताना म्हणजे